रामकृष्ण हरी. प्लास्टिक थर्माकोल कचरा मुक्त पंढरीची वारी. या वारी मार्गावरच्या कचऱ्याचा प्रश्न शून्य करण्यासाठी गेली 14 वर्ष, हे आमचं 15वं वर्ष आहे, 14 वर्ष आम्ही काम करतो आहोत. याच्यामध्ये वारी मार्गावर वापरलं जाणारं प्लास्टिक, थर्माकोल, सिल्वर कोटिंगची पत्रावळ याऐवजी प्रत्येक जो कोणी अन्नदाता आहे त्या अन्नदात्यांनी निसर्गाचं आयुष्य आणि वारकऱ्यांचं आरोग्य हे दोन्ही महत्त्वाचं आहे. त्यामुळे पळसाच्या पानाच्या पत्रावळीवरच सर्व अन्नदान करावं, जेणेकरून वारकऱ्यांनाही कुठला अपाय होणार नाही आणि निसर्गालाही अपाय होणार नाही. आजपर्यंत गेली 14 वर्षात आम्ही 8 कोटी पळसाच्या पानाच्या पत्रावळी वितरित केलेल्या आहेत. त्या पुन्हा संकलित करून त्याचं कंपोस्ट खत बनवलं आणि ते कंपोस्ट खत वारी मार्गावरच्या शेतकऱ्यांना मोफत वितरित केलं. स्टीलची ताटं पण वापरायची नाहीयेत. याचं कारण पाण्याचं प्रचंड मोठं दुर्भिक्ष आहे. आज अजूनही पाऊस पडलेला नाहीये. एक ताट वाटी धुण्यासाठी 2.5 ते 2 लिटर पाणी लागतं आणि हे सगळं पिण्याचं पाणी आपण ताटवाटी धुण्यासाठी वापरतो. 2.5-3 लाख लोक दुपारी आणि 2.5-3 लाख लोक रात्री एवढं पिण्याचं पाणी आम्ही ताटवाटी धुण्यासाठी वाया घालवणार आहोत. त्यामुळे ताटवाटी सुद्धा वापरू नका. जे माऊलींच्या काळात वापरलं गेलं, जे तुकोबारायांच्या काळात वापरलं गेलं, ते म्हणजे पळसाच्या पानाची पत्रावळ. हीच पत्रावळ सगळ्यांनी वापरावी. दुसरी गोष्ट, आम्ही प्रत्येकाला असं वाटतं की वारीसाठी काहीतरी करावं, काहीतरी द्यावं. तर आम्ही एक संकल्पना रूढ केली आहे की आपण 1 पंगत डोनेट करा. 1 पंगत म्हणजे 500 पळसाच्या पानाच्या पत्रावळी तुम्ही द्या. त्याची यंत्रणा आम्ही लावलेली आहे. तुम्ही आमच्याकडे ती 1000 रुपये डोनेट दिले तर आम्ही 500 पत्रावळी या दिंडीमध्ये जाऊन वाटतो.